नमस्कार मित्रांनो, राशन कार्ड संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे समोर. आता तुम्हाला 3 महिन्याचं राशन जे आहे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे 30 जूनपर्यंत वितरित होणार आहे. ते सगळ्यात जे राशन कार्ड धारक आहे, आता हे पावसाळ्यामुळं पावसाळा चालू होण्याच्या अगोदर चालू झाल्यानंतर 30 जूनच्या अगोदर तुम्हाला आता 3 महिन्याचं रेशन हे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. 3 महिन्याचे राशन एकदाच मिळणार. म्हणजे तुम्हाला आता एकदाच एकाच टाईममध्ये तुम्हाला 3 महिन्याचं राशन हे राशन दुकानदार देणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 3 महिन्याच्या राशनचे एकदाच पैसे द्यायचे. त्यासाठी अतिरिक्त शुल्क आहे तुम्हाला राशनधारकांना राशन जे दुकानदार आहे ते त्यांना द्यायचं नाही. कारण की आता हे सरकारकडूनच 3 महिन्याचं राशनचे हे एकदम देण्यात येणार आहे. कारण की हे पावसाळा असल्यामुळे पावसामुळे जुलै ऑगस्टमध्ये फुल पाऊस असल्यामुळे जूनमध्ये जास्त पाऊस पडू शकतो. त्यामुळे सर्वांना हे लाभार्थ्यांना एकदाच हे वंचित राहू नये म्हणून हे सरकारनं एक 3 महिन्याचं राशन हे एकदाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे काय दिलं बघा मित्रांनो, जिल्हा पुरवठा विभागातून धान्याची उचल जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे 30 जूनपर्यंत वितरित होणार. आता तुम्हाला 30 जूनपर्यंत हे पूर्ण मिळणार आहे. 30 तारखेच्या आत वाटप 3 महिन्यांचे रेशन लाभार्थ्यांना 30 जूनपर्यंत द्यायचे आहे. या दृष्टीने नियमात बदल करण्यात केले जात आहे. म्हणजेच आता असं प्रत्येक महिन्याचं राशन हे मिळत होतं. आता 3 महिन्याचं हे एकदम 30 जूनपर्यंत राशन दारांना हे लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या राशन दुकानामध्ये राशन आलं आहे त्यांना आता जून, जुलै, ऑगस्ट या महिन्याचे 3 महिन्याचे राशन एकदाच मिळणार. जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचे रेशन लाभार्थ्यांना 30 जूनपर्यंत वितरित केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयानुसार धान्य वितरणास कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने येथील जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना 30 जूनपर्यंत धान्य उचल करून द्यावयाचे आहे असे आदेश सरकारकडून देण्यात आले. इथे पावसाळ्यात लाभार्थ्यांना धान्य उचलण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत या दृष्टीने 3 महिन्याचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना यावेळेस एकदाच राशन द्यावे लागणार आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण होऊ नये अशा परिस्थितीत गोरगरिबांना लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करण्यात अडचण होऊ नये उद्देशाने शासनाने महत्त्वाचा हा निर्णय घेतला आहे. अंत्योदय किंवा प्राधान्यक्रम लाभार्थ्यांच्या शासनाच्या वतीने धान्य पुरवठा केला जातो. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर सर्व क्षेत्रीय यंत्रणांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार धान्य वितरित करण्यासाठी जिल्हा पातळीवरून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अन्नधान्य वितरण जलद आणि सुलभ व्हावे, पात्र लाभार्थ्यांना कोणतीही अडचण न येता धान्य मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. तुमच्या जवळच्या लोकांना पण पाठवा. 3 महिन्याचं राशन एकदाच घ्या. कारण की तुम्हाला राशन दुकानदार जे आहे 3 महिन्याचं राशन तुम्हाला मिळालंच पाहिजे. एका महिन्याचं राशन तुम्हाला घ्यायचं नाही, 3 महिन्याचे एकदाच घ्यायचं आहे. ही एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.